हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं मी तुम्हाला की आम्ही मस्त समुद्रावरती आंघोळीला गेलो। त्यानंतर आपण तिघं मॅच वाटतोय। श्लोक, मी आणि यश। सिरियसली खरंच वाटतोय मॅच है ना। कलर हो पण मॅचिंगच वाटतोय ना आपण दोघं तिघं। कोणत्या विषयावर चालणार होता आपण? व्हिडिओमध्ये जो आवाज येत होता आता, तर तो कोणत्या पक्षीचा आहे आणि तुम्ही ओळखा आणि मला कमेंट नक्की करा। असंही मी शेवटला मी सांगणारच आहे की हा आवाज कोणत्या पक्षीचा आहे। आणि यशनी आत्ता तुम्हाला सांगितलेलंच आहे की आम्ही आता कोला बीचवरती जाणार आहोत आणि तिथे काय काय पाहणार आहोत आणि काय काय धमाल करणार आहेत। तर चला, तर मग वैदू अगोदरच पुढे जाऊन बसली आहे आणि काय करते चला पाहूया आपण। वैदू ना छोट्या गोष्टींना फुगून बसत होती आणि काहीच बोलत नव्हती। अशी आत्ता बसलेली आहे। काय झालं तिला? बाय आहोंची दरवेळेशी एकच टाईप। ही एक गाडी, ही गाडी आमच्या तिन्ही गाड्या आता। एक गाडी गोवाच्या गाड्या काय मामा गाडी। ज्या दिवशी आम्ही गोव्यामध्ये पोहोचलो तर त्या दिवशी आम्ही ह्या स्कूटर जे आहेत रेंटने घेतलेले आहोत, जेणेकरून आम्हाला फिरायला सोपं पडेल, कुठेही जाता येईल या स्कूटरनी। तर चला मग आता स्कूटरने आम्ही निघत आहोत। हाय गॉड, व्हाय दिस इन स्टाईल। या दोघांनी घातलेले जे ड्रेस आहेत ते गोव्यामध्येच घेतलेले आहेत। गोव्याच्या शॉपिंगचा व्हिडिओ जो आहे मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही पाहू शकता। आमची प्रिन्सेस कशी बसली आहे। आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत कोला बीचवरती आणि गेल्या गेल्या आम्ही आता ज्यूस प्यायला इथं बसलो। इथे सगळ्यांनी वेगवेगळं टेस्ट केलेला आहे। यशनी सोडा घेतलेला आहे आणि वैदूनी उसाचा ज्यूस, कोणी कोकम सरबत आणि मी पिणार आहे नारळ पाणी, कारण की मला इथलं नारळ पाणी प्यायचं। आणि या तिन्हीमधनं मला सोडा, कोकम सरबत आणि उसाचे ज्यूस याच्यामधनं एकही नाही आवडत, तर त्यामुळे मी नारळ पाणी पिणार। आणि इथलं नारळ पाणी खूप जास्त टेस्टी होतं, तर वैदूला पण एक मागवलं मी। तू काढतच नाही, येतच नाही, एकदा बोलले की यायचं। तिन्ही वेगवेगळ्या साईडला। 1 2 3 1 2 3 चला। वाव, वैदीचे केस किती भारी उडतायत। अरे बापरे, इकडूनच वाटते इथं। आम्ही ठरवलं होतं ज्या ठिकाणी आम्ही जाऊ तिथे असं ना शूट करू, म्हणजे जेणेकरून ना आपल्याला छानशी रील बनवता येईल। पण ते काही शक्य झालंच नाही आणि आम्हाला आठवलंच नाही। आम्ही खूप म्हणजे ठिकाणी फिरलो आणि पण ते आठवलं नाही, कारण की सगळं खूप छान इथलं वातावरण आहे, खूप छान हे ठिकाण आहे। पण इथे ना छान छान कशा पोज देऊन फोटो काढायचं हे मला बिलकुल जमत नाही, पण मी हळूहळू शिकत आहे। खूप सुंदर समुद्राचा आवाज येत होता, खूप छान थंडगार वारं होतं, त्यातल्या त्यात ऊन पण खूप कडक होतं। उभा राहा त्याच्यावरती.
वैदू ये पिल्लू फोटो काढा. वैदी थांबा, मला समुद्र घेऊ दे. ते कोणता बीच हो? बोला मी कोला बीच. असं वाटायले ते नाही का कोणता हो ते बीच वरती बघा ते हरवतात. अरे मला नाही माहिती. ऋतिक रोशनचा पिक्चर. हा गहूला प्यार असंच काहीतरी वाटलं. मला तर या कोला बीचचा पूर्ण व्ह्यू जो आहे ना, कहो ना प्यारा या पिक्चरमधल्यासारखाच वाटत होता. तर तुम्हाला पण वाटला का? मला हे कमेंट नक्की करा. मला तर सेम तसाच वाटत होता आणि खूप सुंदर वाटत होतं. कहो ना प्यारा हे तो पिक्चरचं पूर्ण सीन, तो व्ह्यू सगळं आठवत होता मला आणि तेच वाटत होतं हे सगळं. आणि हे किया किंग बोलतात की काया किंग बोलतात नाही माहिती मला. आणि इथं बोटिंग करायची होती आणि इथलं गोडं पाणी होतं असं ते बोलत होते आणि खूप कमी स्पेसमध्ये आणि कमी टायमिंगमध्ये. त्यामुळे आम्ही तेवढ्याच टाईममध्ये जेवण करणार आहोत इथे. भूक देखील लागली होती तर त्यामुळं आम्ही इथे थांबलेलो आहोत हॉटेलमध्ये. आणि इथे खूप वेटिंग देखील होती आणि महाग देखील खूप जास्त होतं कारण की हे ठिकाणच अतिशय सुंदर आणि खूप छान होतं. तर त्यामुळे बहुतेक हे जे इथले चार्जेस जे आहेत ना खूप जास्त असतील. तर इथे मी छान असं शूट केलं आणि हे सगळेजण विचारपूस करत होते. तर 5-10 मिनटं इथे बसलो कारण की खूप चढून आम्हाला वरती परत जायचं होतं. उतरते वेळेस एवढं काही असं काही वाटलं नाही, पण चढते वेळेस आता त्रास होणारच. आणि किती सुंदर इथला व्ह्यू येतो आहे तुम्ही पाहू शकताय. खूप छान वाटतं आणि तुम्ही नक्की मला सांगा हां की कहो ना प्यार है या मूवीमधला व्ह्यू इथं असं फील होतं का तुम्हाला देखील. मला तर खरंच खूप असं वाटत होतं की कहो ना प्यार हैच मूवीचा इथला व्ह्यू आहे. तर हे असं होतं इथे हे हॉटेल हा. आणि खूप सुंदर होतं म्हणजे छान वाटत होतं आणि थंडगार होतं. हवा देखील छान थंड येत होती. ऊन इतकं भयानक होतं ना, खूप जास्त भयानक ऊन होतं. हे जाऊन इथे विचारपूस केली तर वेटिंगवरती पण होतं आणि जास्तच महाग होतं. तर तर त्यामुळे आम्ही ना आता वरती जाणार आहोत. आता काय किंग करून जायचं ए काय की नाही करायचं. तुम्हाला काय की ब्रिजच्या खालचा होता ना, ब्रिजच्या खाली होता ना. तर 15 मिनिट्स मिळणार. कुठलं पाहिजे बोला. काय इथली काय की फक्त 15 मिनिट्स. तिकडची काय 45 मिनिट्स मिनिमम. दुसरी बघितली ना ते आपल्या ब्रिजच्या इथे आपण राहतो तिथे ब्रिज आपल्याला बघायला यायचं होतं ना. आपण हा बीच बघायला आलो कोला बीच. एक तास फिरवत चालू नाही देतात. एक तास फिरून ऊन खूप होतं आणि मुलं खूप जास्त वैतागली आणि चालायची तर एक तर सवय पण नव्हती. तर त्यामुळे खूप वैतागले होते आणि वैदूला तर उचलूनच न्यावं लागलं कारण की वैदू तर चालतच नव्हती. तर तिचे पप्पा तिला उचलून नेत होते आणि तुम्ही पाहू शकता की किती सुंदर हा व्ह्यू दिसतो ना इथल्या. हे काय हॉटेल्स आहेत का? हॉटेल्सच आहेत बहुतेक. आम्ही तर वरती जाऊन बसलो होतो ना हॉटेलवरती तर तेच आहे हे. आणि इथून मी शूट देखील घेऊन तुम्हाला आता दाखवणार आहे कसा व्ह्यू येतो इथला. खूप छान वाटतं हे. म्हणजे खूपच मस्त हा व्ह्यू आहे. जितकं आपण मोबाईलवरती तुम्हाला दिसतो ना त्याच्यापेक्षा पण खूप छान प्रत्यक्षात ना खूप मस्त आहे. आम्ही कायाकिंग केलेली हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पुढचा व्हिडिओ नक्की पहा. इथून वरती चढत जायचं खूप वरती आहे हे चालत जायला. तर हे बोलत होते मला की मोबाईल बंद करून ठेव आणि व्यवस्थित चालत आहे कारण की अशा वेळेस ना इथे ॲक्सिडेंट देखील होऊ शकतो, पडू देखील शकतो. कारण की इकडच्या साईडला ना सगळं मोकळं आहे आणि पडू देखील शकतो. पडलं तर मग तर काही खरंच नाही. तर मी इथे आता मोबाईल बंद करते आणि आम्ही वरती जातो आता. आणि वरती गेल्यावरती वरती देखील हॉटेल्स आहेत. तर तिथे आम्ही आता जेवण करणार आहोत डायरेक्ट आता. आणि तर इथे वरती गेल्यावर हा आहे हॉटेल आणि तिथे आम्ही जेवायला आत्ता बसलेलो आहोत. ऑर्डर दिलेली आहे आणि आता भरपूर वेळ लागणार आहे ऑर्डर यायला देखील. तर इथून असा व्ह्यू येतो, खूप सुंदर व्ह्यू येतो इथून देखील. तर मी हा व्ह्यू असा घेतलेला आहे आणि आता मी वेट करतो आहे की जेवायला आता कधी येईल. मुलांना देखील खूप भूक लागली होती आणि चालून चालून देखील वैतागले होते. आणि किया किंग का काया किंग ते करायचं होतं मुलांना. तर ते देखील करू घालायचं आहे. आता जेवण झाल्यावर आम्ही जाणार आहोत आणि मग ते करणार आहोत. तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. तर तुम्हाला हा कोला बीच कसा वाटला
तर मला कमेंट नक्की करा. आणि चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो. आणि या अगोदर देखील व्हिडिओ जे मी अपलोड केलेले आहेत तर त्याची लिंक देखील देईल मी. आणि इथे व्हिडिओ देखील फ्लॅश होतील शेवटला व्हिडिओच्या. आणि जो पक्ष्यांचा आवाज बोलत होते ना मी काढतोय, तर तो श्लोक काढत होता. किती सुंदर आवाज काढत होता ना. यश ना कायाकिंगबद्दलच बोलत होता, म्हणजेच की तिथे बोट फिरवायची आपल्याला आणि खूप कमी स्पेस होता. तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही जिथे राहतो ना तिथे खूप जास्त स्पेस आहे आणि खूप वेळ आपण बोट देखील फिरू शकतो. तर जेवण करून आम्ही कायाकिंग करायला जाणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ कायाकिंगचा येणार. आत्ताशी आमचं जेवण झालेलं आहे आणि खूप सुंदर वातावरण वाटत होतं. मस्तपैकी वारं देखील खूप छान थंड येत होतं आणि आम्ही खूप दमलेलो होतं, त्यामुळं मस्त देखील वाटत होतं. आणि आत्ताशी जेवण वगैरे झालं आहे. आम्ही पुलाव खाल्ला, मुलांनी मॅगी खाल्ली. मुलांना मॅगीच खायची होती, तर त्यामुळे आता मी माझी हेअरस्टाईल बघत होते. सगळी खराब झालेली, केस देखील खूप गुंतून गेलेत. आणि त्यातल्या त्यात आत्ता पाहिलं मी की माझे इयरिंग्सचे कवड्या ज्या आहेत ना ह्या गळून गेल्या. ते ह्या इयरिंग्सचे 2 गळाल्या आणि तिकडल्याचं 1 गळालं. पूर्ण ह्या इयरिंग्सचा शोज निघून गेला. साधारण 1-2 तासच घातलं असेल मी, तर त्यामध्ये हे निघून पण गेले. खूप मला वाईट वाटलं, कारण की मला खूप आवडले होते इयरिंग्स. तर मग आता हे काढलं मी. माझं मनच लागत नव्हतं जोपर्यंत मी ह्या शिंपल्या बोलले चुकून, इयरिंग्सला बघणार नाही ना तोपर्यंत. व्यवस्थित पाहिलं त्याला आणि पाहत विचारच करत बसली की आता या इयरिंग्सचं काय करायचं, कसं करायचं. तर मग मी हा विचार केला की ह्या जे कवड्या आहेत ना त्या काढायच्या आणि 3-3 दोन्ही साईडला 3-3 ठेवायचं आणि ते कसे दिसतात पाहायचं. आणि जर छान वाटलं तर ठेवायचं, नाहीतर मग सगळ्याच काढून टाकायच्या. जर मी तसं करेल ना तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवेलच, पुढे म्हणजे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर माझं लक्षच नव्हतं, ह्या इयरिंग्सच्याच नादात होती मी. आणि वैदू बघा इथे काय करत होती. सगळा श्वास तिने वेस्ट घालवला आणि असं स्माइली बनवलं तिने. तर चला जाऊ द्या. तर हे तर काही करू शकत नाही मी. आत्ता पाहिलं मी, नाहीतर मी तेव्हाच जर पाहिलं असतं ना तिला बोलली देखील असती. मस्तपैकी कॅमेरा घेऊन तिने मस्त दाखवलेला आहे स्माइली, म्हणजे तिचा मूड आता मस्त झाला आहे असं आपण समजू शकतो. तर चला मग आता पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.